हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मस्त रम बॉल्स. तर ॲक्च्युली मी रम बॉल्सची शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी टाकलेली आहे, पण ती तुम्हाला व्यवस्थित कळावी म्हणून मी आज फुल व्हिडिओ टाकत आहे. तर इथे मी आधी केकचा छान चॉकलेट स्पॉन्ज करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर अतिशय सॉफ्ट असा मस्त आपला स्पॉन्ज बनून तयार झालेला आहे. तर आता इथे काय करायचं आहे, एक मोठा बाउल घ्यायचा आहे आणि आपल्याला जो केकचा स्पॉन्ज आपण बनवून घेतलेला आहे तो पूर्णपणे आपल्याला असा तोडून व्यवस्थित क्रश करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी आता सर्व केक जो आहे तो असा पूर्ण क्रश करून घेत आहे. तर अशा प्रकारे इथे आपला संपूर्ण केक हा जो आहे तो क्रश करून झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स, आता मी चॉकलेटचं जे गनाश बनवून घेतलेलं आहे ते गनाश आपल्याला हे जो केक स्पॉन्ज आपण क्रश करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक 7-8 चमचे टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे मी गनाश टाकून घेत आहे. त्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला गनाश इथे टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे त्याचे जे बॉल्स तयार करायचे आहेत त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला चॉकलेट गनाश जे आहे ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी चॉकलेट गनाश ॲड करून घेतले. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, मी रम असते ती रम मी रात्रभर त्याच्यामध्ये काळे आणि सफेद मनुके मी भिजत ठेवले होते. तर थोडीशी रम घेऊन मी त्याच्यामध्ये अगदी रात्रभर भिजत ठेवलेले आहे, जेणेकरून काय होतं, रमचं जे फ्लेवर असतं ते अगदी मस्तपैकी आपल्या रम बॉल्समध्ये उतरून येतं. तर ते साधारण मी 7 ते 8 चमचे छोटे छोटे असे रम टाकत आहे आणि त्याच्यानंतर जे मनुके मी टाकले होते ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर रम आणि मनुके आणि चॉकलेट गनाश टाकून आपल्याला व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अगदी आपले जे बॉल्स तयार होतील त्या हिशोबाने आपल्याला टाकून व्यवस्थित असं मिक्स करून त्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी घेतला एक ट्रे आणि आता मी हातामध्ये छोटे छोटे असे आपल्याला हवे तेवढ्या साईज ज्या साईजचे रम बॉल्स करायचे आहेत तितकं आपल्याला ते बॅटर घेऊन आपल्याला त्याचे अशा प्रकारे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आता मी सर्व बॉल्स असे तयार करून घेत आहे. तर किती सुंदर आपले रम बॉल्स दिसत आहेत. तर अशा रीतीने आपल्याला रम बॉल्स करायचे आहेत. तर अशा रीतीने मी सर्व रम बॉल्स करून घेत आहे. तर हातामध्ये असे घेऊन आपल्याला व्यवस्थित आपण लाडू कसे करतो गोल गोल त्या प्रकारे आपल्याला असे बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि याची चव अगदी सुंदर लागते. तर केक आणि चॉकलेट याचं जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही देखील करून पहा. अतिशय सुंदर असे रम बॉल्स लागतात. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर तुम्ही एकदा केली ना फ्रेंड्स, तर तुम्ही प्रत्येक वेळेस असे रम बॉल्स तुम्ही घरीच कराल, जे करायला अगदी सोपे आहेत आणि खायला तितकेच सुंदर लागतात. तर अशा प्रकारे आता मी इथे सर्व बॉल्स असे करून घेत आहे. तर एक एक करून असे सगळे बॉल्स आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आणि हे करायला अगदी सोपे आहेत. अजिबात आपल्याला जड असं जात नाही. तर एकदम सॉफ्ट असा डो आपला तयार होतो. त्यामुळे आपल्याला जे रम बॉल्स करायला अगदी सोपे जातात. तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व असे रम बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे सर्व रम बॉल्स तयार केल्यानंतर मी इथे डार्क चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घेतलेलं आहे आणि डार्क चॉकलेट जे आहे ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. तर डबल बॉयलरवरती मी संपूर्ण चॉकलेट असं मेल्ट करून घेतलेलं आहे. तर आता इथे मी एक ट्रे घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी बटर पेपर ठेवलेला आहे. तर काटा चमचा आपल्याला एक घ्यायचा आहे. काटा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, एक एक रम बॉल्स आपल्याला चॉकलेटमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्यामध्ये असं डीप करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काटा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला तो रम बॉल्स असा उचलून घ्यायचा आहे
जेणेकरून की जे एक्स्ट्राचं चॉकलेट असतं ते व्यवस्थित आपलं खाली म्हणजे खाली पडतं आणि रमबॉलला व्यवस्थित असं चॉकलेट लागतं. तर अशा प्रकारे सर्व रमबॉल्स आपल्याला एक एक करून असं चॉकलेटमध्ये डीप करायचं आहे आणि व्यवस्थित असं काट्या चमच्याच्या साहाय्याने उचलून एक्स्ट्राचं चॉकलेट असं काढून घ्यायचं आहे आणि जो बटर पेपर आपण ट्रेमध्ये ठेवला होता त्यावरती आपल्याला सर्व रमबॉल्स असे ठेवून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही पण असे रमबॉल्स नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ते इतके आवडतील की अगदी तुम्ही त्या रमबॉल्सच्या अगदी प्रेमात पडाल. तर अशा रीतीने आपल्याला एक एक रमबॉल्स असं डीप करून बटर पेपरवर असं अलगद असं ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे जे काही स्प्रिंकल्स आहेत स्प्रिंकल्स आपल्याला छान असं डेकोरेशनसाठी त्याच्यावर थोडे थोडे टाकून घ्यायचे. तर ॲक्च्युली मी ह्याचा शॉर्ट व्हिडिओ देखील टाकलेला आहे आणि खरोखर तुम्ही माझ्या रेसिपीला अगदी भरभरून प्रेम दिलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी अगदी व्यवस्थित पूर्ण समजावी यासाठी मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ फुल असा टाकत आहे, जेणेकरून की सुरुवातीपासून तुम्हाला व्यवस्थित रमबॉलची रेसिपी समजावी. तर पाहू शकता अशा प्रकारे इथे मी सर्व रमबॉल्स जे आहेत ते चॉकलेटमध्ये अगदी व्यवस्थित असे डीप करून घेतलेले आहे. आणि जेव्हा आपण रमबॉल चॉकलेटमध्ये डीप करत असतो त्यावेळेस काय होतं फ्रेंड्स, काही वेळेला आपलं जे चॉकलेट असतं ते घट्ट होतं. तर अशा वेळेला काय करायचं आहे, आपल्याला गरम पाण्याच्यावर पुन्हा एकदा तो बोल ठेवून ते व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मग नंतर बाकीचे रमबॉल्स आपल्याला डीप करून काढायचे. तर पाहू शकता किती मस्त आपले रमबॉल्स तयार झालेले आहेत. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? तर अशा प्रकारे तुम्ही देखील रमबॉल्स नक्की करून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून की तुम्हाला माझ्या सर्व पुढच्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.